नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरो रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथं आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी निगेटिव्ह एनर्जी, ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी आणि प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन टुडेज रीडिंग, लेट्स फर्स्ट क्लीन्स युअर एनर्जी अराउंड यू. As this essence burn, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity आणि blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या, मन शांत करा. आजची रीडिंग ही खूप खास असणार आहे. ही रीडिंग जनरल असणार आहे, त्यामुळे जेवढं रेझोनेट होईल तेवढंच घ्या, बाकी सोडून द्या. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड बनणार आहे आज रीडिंगमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत तुमची वृषभ राशीचा पुढचा महिना म्हणजे जुलै 2026 कसा जाईल, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश, सल्ला, वॉर्निंग साईन काय असणार आहे ते आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग करून. ही रीडिंग तुम्ही एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग पूर्णपणे व्यर्थ आहे. जोपर्यंत तुम्ही चॅनलला फॉलो करत नाही, लाईक करत नाही, तोपर्यंत तुमची एनर्जी एक्सचेंज होत नाही. त्यामुळे ही रीडिंग पूर्णपणे बघणे तुमच्यासाठी पूर्ण व्यर्थ आहे. त्यामुळे फटाफट आपली एनर्जी एक्सचेंज करा चॅनलला फॉलो करून, आणि येणाऱ्या पुढच्या रीडिंग पण तुम्हाला रेझोनेट करून घ्या तुम्ही. वृषभ राशीच्या लोकांनो, आगामी जुलै महिना हा केवळ एक नवीन महिन्याची सुरुवात नसून तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाचा काळ आहे. टॅरो कार्डच्या वैश्विक मांडणीनुसार हा महिना तुमच्या संतत चाललेल्या आयुष्याला एक प्रचंड गती, आर्थिक सुबत्ता आणि भावनिक परिपक्वता देणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकल्यासारखे अनुभवत होतात त्या सर्व बंधनातून मुक्त होण्याचा काळ आहे. नशीब, कर्म आणि तुमची आंतरिक शक्ती या तिन्हींचा त्रिवेणी संगम या महिन्यात पाहायला तुम्हाला मिळणार आहे. आता आपण पाहणार आहोत जुलै महिन्याची एकूण ऊर्जा. या महिन्यात तुमची मुख्य ऊर्जा ही राहणार आहे की संतुलन, संयम आणि मानसिक स्पष्टता यावर आधारित असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या ऊर्जेमध्ये एक मोठा सकारात्मक बदल होईल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे ओझे मनातून उतरवून द्याल. व्यावहारिक जग आणि आध्यात्मिक जग या दोन्हींमध्ये तुम्ही एक उत्तम ताळमेळ बसवू शकाल. सूक्ष्म तपशील काय असेल, तुमची विचार करण्याची पद्धत अत्यंत प्रगल्भ होईल. लोकांचे हेतू तुम्ही सहज ओळखू शकाल. कोणत्याही वादात स्वतःला शांत कसे ठेवायचे हे कौशल्य तुम्ही या महिन्यात आत्मसात कराल. ही ऊर्जा तुम्हाला आयुष्यभर पुन्हा एकदा ताबा मिळवून देईल. आता तुमच्या प्रेम संबंध आणि नातेसंबंधांमध्ये हा महिना काय सांगतो? नातेसंबंधांच्या आघाडीवर हा महिना मनाला प्रचंड सुखावणारा आणि भावनिक सुरक्षितता देणारा ठरणार. पहिले कार्ड सांगते, जर जोडीदारासोबत बऱ्याच काळापासून काही गैरसमज, आबोला किंवा तणाव असेल तर तो या महिन्यात बर्फ वितळावा तसा वितळून जाईल. राग, एकमेकांना समजून घेण्याची आणि जुन्या चुका माफ करण्याची तीव्र इच्छा दोघांमध्ये निर्माण होईल. नात्यात एक नवा ताजेपणा येईल. अविवाहित व्यक्तींसाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो जी केवळ तुमच्या प्रेम नाही करणार तर तुम्हाला मानसिक आणि भावनिक आधार देईल. विवाह ठरण्याच्या दृष्टीने चालू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. नात्यातील संशय पूर्णपणे नष्ट होऊन एकमेकांबद्दलचा तुमचा आदर वाढणार. आता आपण वळूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्या महत्वाकांक्षांना पंख देणारा आणि तुमचे मेहनतीचे सोने करणारा ठरणार. पहिले कार्ड मला सांगते की प्रचंड गती आणि संधी दिसत आहे. जर नोकरी किंवा व्यवसायात बरेच दिवस मंदी असेल किंवा साचले पण आले असेल तर या महिन्यात अचानक ते दूर होईल. तुमच्या कामाचा वेग दुपटीने वाढेल. नवीन नोकरीच्या संधी, अचानक आलेली मोठी बढती, प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्ट्स तुमच्याकडे चालून येतील स्वतःहून. व्यवसायाच्या विस्तारासाठी केलेले प्रवास प्रचंड फायदेशीर ठरतील.
कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि कष्टाचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जाईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. तुमचे विरोधक किंवा स्पर्धा करणारे लोक या महिन्यात शांत होतील. जर तुम्ही भागीदारीमध्ये असाल, नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे. आता आपण वळूया तुमच्या आर्थिक स्थिती कशी राहील जुलै महिन्याची. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना हा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा, भरभराटीचा आणि विलासी राहणार आहे. पैशाची आवक या महिन्यात एकापेक्षा जास्त मार्गाने होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी भक्कम होईल की भविष्याबद्दलची तुमची चिंता कायमची मिटेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कुणी उसने घेतले असतील तर या महिन्यात अनपेक्षितपणे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून, शेअर्समधून किंवा पैतृक संपत्तीमधून मोठा आर्थिक लाभ होईल. तुमच्या कर्जाचे हप्ते सहज फेडू शकाल आणि स्वतःच्या सुखसोयींवर, ब्रँडेड वस्तू किंवा आवडीच्या प्रवासावर आनंदाने आणि मोकळ्या हाताने तुम्ही खर्च कराल. आता तुमचं कुटुंब आणि घरगुती जीवन काय राहणार? घरगुती वातावरणात या महिन्यात केवळ आणि केवळ शांतता दिसते. सुरक्षितता आणि आपुलकी पाहायला मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. गेल्या काही दिवसात घरातील मोठ्या व्यक्तींसोबत झालेले मतभेद आता संपतील. घरातील स्त्री शक्तीचा, विशेषतः आई, बहीण किंवा पत्नी असेल, तुम्हाला प्रत्येक निर्णयात खंबीर पाठिंबा मिळेल त्यांच्याकडून. त्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. घराचे नूतनीकरण, नवीन वाहन खरेदी किंवा मालमत्ता खरेदीचे योग या महिन्यात जुळून येत आहे. कुटुंबासोबत एखादी धार्मिक किंवा आनंदाची ट्रिप प्लॅन होईल, ज्यामुळे घरात वातावरण आनंदी राहील. आता या महिन्यातील अनपेक्षित घटना किंवा शुभ बातमी काय असणार आहे तुमच्यासाठी? तर हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या, दीर्घकालीन आणि नको असलेल्या नकारात्मक चक्राचा अचानक अंत होईल. एखाद्या जुन्या कोर्ट कचेरीचा खटला, बऱ्याच दिवसापासून सतावणारी आरोग्याची मोठी समस्या किंवा तुमच्या प्रगतीत जाणीवपूर्वक अडथळे आणणारी एखादी व्यक्ती, यापैकी सर्वांपासून तुमची अचानक आणि कायमची सुटका होऊ शकते. ही जनरल रीडिंग आहे. कोणाकोणाची कुठल्या मार्गाने काय सुटका होईल ते सांगू शकत नाही. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला त्या नेगेटिव्ह सिच्युएशनपासून तुम्हाला मुक्तता मिळेल, ते तेवढं खरं आहे. ही घटना सुरुवातीला जरी धक्कादायक आणि अनपेक्षित वाटली तरी ती तुमच्या भविष्यासाठी प्रगतीचे नवीन महाद्वार उघडणारी ठरेल. आता या महिन्यात तुम्हाला कोणती गोष्ट टाळावी? निर्णय घेण्यास टाळाटाळ करू नका. जेव्हा तुमच्यासमोर 2 मार्ग किंवा 2 पर्याय असतील तेव्हा संभ्रमात पडून बघू नंतर अशी पळपुटी भूमिका तुम्ही घेऊ नका. दिरंगाई केल्याने आलेल्या संधी हातातून जाऊ शकतात. वास्तव नाकारू नका. परिस्थिती कितीही कठीण किंवा कटू वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा डोळ्यावर पट्टी बांधून बसू नका. वास्तवाचा स्वीकार करा, धैर्याने सामोरं जा आणि तात्काळ निर्णय घ्या. तुम्हाला विश्वाचा संदेश आणि मार्गदर्शन काय येतंय की विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे की तुमची खरी ताकद तुमच्या शरीरात, बळात नसून तुमच्या आंतरिक शांततेत आणि संयमात आहे. तुमच्यावर कामाचा किंवा परिस्थितीचा कितीही दबाव आला तरी स्वतःचा ताबा सुटू देऊ नका. रागाच्या भरात किंवा अस्वस्थतेत घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. सूक्ष्म तपशिलामध्ये मला दिसतंय की या महिन्यात निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा प्राण्यांची सेवा करा. तुमचे अंतर्मन आणि तुमची स्वप्ने याकडे बारीक लक्ष द्या, कारण या महिन्यात ईश्वर तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अचानक येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून तुम्हाला सतत मार्गदर्शन करणार आहेत. जुलै महिन्याचा शेवट कसा असेल? जुलै महिन्याचा शेवट तुमच्यासाठी अत्यंत तृप्तता, आत्मिक समाधान आणि कृतज्ञता घेऊन येणारा आहे. महिन्याच्या शेवटी आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या अत्यंत हलके आणि आनंदी असाल. भविष्याबद्दल वाटणारी सर्व भीती आणि असुरक्षितता नष्ट झालेली असेल. तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या महिन्यात तुम्ही खूप मोठे टप्पे पार केले आहेत आणि अनेक जुन्या समस्यांमधून बाहेर पडला आहात. एक विजयी आणि यशस्वी व्यक्ती म्हणून तुम्ही महिन्याचा शेवट कराल आणि अत्यंत सकारात्मक ऊर्जेने पुढील महिन्याचे स्वागत कराल. आता आपण पाहणार तुमच्यासाठी शुभ घटक
म्हणजे काय? शुभ रंग काय असणार आहे? रेशमी पांढरा हा रंग तुमच्या मनाला शांतता देईल आणि नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवेल. दुसरा कुठला शुभ कलर येतोय? तो एकदम डीप निळा, डीप ब्ल्यू. हा रंग तुमच्या आत्मविश्वासाला वाढवेल आणि करिअरमध्ये तुम्हाला यश देईल. आता आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी शुभ अंक कुठला. 2. हा अंक भागीदारी, प्रेम आणि नात्यात संतुलन आणेल. आणि 9 अंक हा पण महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. हा अंक तुमच्या कामात पूर्णत्व आणि आर्थिक समृद्धी आणेल. आता आपण पाहूया तुमच्यासाठी शुभ दिवस कुठले. शुक्रवार, कारण लक्ष्मी कृपा आणि आर्थिक लाभ आणि प्रेमासाठी सर्वोत्तम असणारा दिवस आहे. आणि दुसरा वार सोमवार, हा तुमच्यासाठी खूप शुभ आहे, कारण मानसिक शांतता आणि योग्य निर्णय क्षमतेसाठी सर्वोत्तम सोमवार मानला जातो. महिन्याचा विशेष संदेश, स्पेशल मेसेज तुमच्यासाठी असा येतोय की हा महिना तुमच्या आयुष्याची एक नवी आणि कोरी पाटी लिहायचा आहे. जुन्या जखमा आणि नको असलेले जुने मार्ग आता मागे सुटणार आहेत. विश्वाच्या योजनेवर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जुलै महिना तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि मानसिक शांततेची एक सोनेरी फाट घेऊन येत आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंट करून सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.